नमस्कार मित्रांनो, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र न्यूज मध्ये। तर इराणचे आज काय हाल होईल फक्त बघा। डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी। अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यात युद्धाचा आता 14वा दिवस आहे। दोन्ही बाजूकडून हल्ले सातत्याने तीव्र होत आहेत। इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे पहिले सार्वजनिक निवेदन जारी केले। त्यांनी अमेरिकेला मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी तळ बंद करण्याचा इशारा दिला, अन्यथा त्यांच्यावर हल्ले सुरूच राहतील असे ते यावेळी म्हणाले। तर दुसरीकडे इराणमधील नेतृत्व हार मानणार नाही। इराणची विद्यमान राजवट ही कोसळण्याच्या परिस्थितीत नाही असा अमेरिकन गुप्तचर यंत्रणाचा अहवाल आहे। त्यामुळे अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष अधिक तीव्र असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। अशातच इराणचे आज काय हाल होईल हे फक्त बघा। अशा प्रकार शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे नवीन धमकी दिली आहे। त्यामुळे आता आखाती देशात पुढे नेमकं काय घडतंय हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण